Welcome back to Ingwa News. The main road at Harmal Betwadi is in a terrible state, riddled with potholes and waterlogging. Locals are frustrated and demanding answers from CM Pramod Sawant, who also heads the PWD. आज हे सर्वत्र रस्ते पेडणे तालुक्यात खड्डेमय बनलेले आहेत। मांजरे पंचायत क्षेत्रात आणि मतदारसंघात पूर्णपणे रस्ता कोलमडून गेलेला आहे। सर्वत्र वाहतूक जे दुचाकी आहे, खास करून आहेत, 4 चाकी आहे, यांना या रस्त्यातून जाताना कसरत करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात या रस्त्यात झालेले आहे। पारसे भागातून जाणारा रस्ताही खड्डेमय बनलेला आहे। मांजरे, हरमल, मोर्जी या भागातही रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनल्या कारणाने या भागातून नागरिकांना खूप कसरत करावी लागत आहे। त्याचबरोबर जे चिखलाचं जे पाणी आहे ते त्यांच्या अंगावर, कपड्यावर पडतं। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या तातडीने रस्त्याकडे पाहणी करून हे रस्त्याचे काम घ्यावेत। भटवाडी या मुख्य रस्त्यावर आहोत आणि या रस्त्याची जर आपण परिस्थिती बघितली तर या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे दुर्लक्ष का करतात किंवा सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ता विभाग याकडे लक्ष का देत नाही असा सवाल निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सक्षम आहेत। ते आपल्या वेगवेगळ्या खात्यांतर्गत वेगवेगळी कामे करत असताना आपल्याला चित्र दिसून येते, परंतु सार्वजनिक बांधकाम खातेही त्याने आपल्याकडे ठेवल्याने या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्यांचंही दुर्लक्ष झाल्याचं काही जणांचं मत आहे। आज आपण या रस्त्याकडे जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम खाते अस्तित्वात आहे की नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। या रस्त्याची दुरुस्ती सरकार कशा पद्धतीने करणार, यावर दगड घालणार की माती घालून चिखलमय वातावरण निर्माण करणार असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने या हरमलच्या भटवाडी रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।